गेल्या वर्षी मला दुसरं काय किल्ले आपण सगळेच बनवतो पण त्याला डिटेलिंग नाही का तो प्रसंग कसा कसा तिथे दाखवणं परत ते नाही का तो नाही का परत एक्सप्लेन म्हणजे सांगणं तिथे नाही का एक्सप्लेनेशन हां ते एवढं माझं इंग्लिश नाही कारण माझं थोडा जिभेचा प्रॉब्लेम झाला आता मग तेच ना मला माहीत होतं दरवर्षीप्रमाणे प्रसंग उभा राहिला पाहिजे पुढे तेच ना मला माहीत होतं तर किल्ला मी जर असतो फक्त काय केलं असता की पुरंदर बांधला असता पुढं वज्रगड बांधायचा काय विचार केला नसता नाही का तेवढ्या ह्याच्यामध्ये पण ठीक आहे जर पुरंदर बांधायचं तर वज्रगड पण पाहिजेच तिथे आलाच पाहिजे कारण त्या इतिहासामध्ये तर उल्लेख आहे वज्रगडाचा जर पुरंदर घ्यायचा असेल तर वज्रगड पहिला घ्यावं नाही का घ्यायलाच पाहिजे हां अशक्य होते कारण आणि त्यात ते मातब्बर तसा सरदार हां तर मग ते होती मुरारबाजी होते दिलेर खानाने त्यांच्याशी मग तुम्ही 60 लाख वज्रगड घेतलं वज्रगडावरनं मग तोफेचा मारा केला मग त्यांना खूप इझी झालं भॅड आणि त्यात पुरंदरावरचा जो दारुगोळ्याचा क्वार्टर होता तो उडाला होता आणि त्यामध्ये 80 मावळे गेले होते आणि मग नंतर म्हणजे सुलतान नावा केलं शेवटचा ऑप्शन सुलतान नावा केला एकदा का ती वाट मोकळी झाली ना मग किती जणांना तुम्ही अडवणार आहे तेच तर त्यांचा प्लस पॉईंट होता आणि हे मुरारबाजी देशपांडे हे आपल्या मूळ गावातले ना मुळगाव आपले शेजार हे त्या आहे म्हणजे हे पुरंदराचे किल्लेदार होण्याआधी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात लढले होते ते म्हणजे जावळीचे चंद्रराव मोरे होते त्यांचे सरदार होते त्यांचे सरदार हां त्यांचे म्हणजे त्यांचे वडील वगैरे पण तिथे चाकरत होते नंतर हे स्वतः होते देशपांडे बाजीप्रभू देशपांडे पण तिथले हां ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी घेण्याचा निर्णय घेतला जावळीवरती जेव्हा स्वारी केली तेव्हा जेव्हा चंद्रराव मोरे तिथून निसटला आणि नंतर रायगड होते म्हणजे रायगडाचा आधी पूर्वीचं नाव होता रायरी बरीचशी नाव होत रायरी नंददीप नाही का तर मग त्यावेळेस त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरारबाजींना आपल्याकडे करून घेतलं आणि नंतर त्यांना मग पुरंदरची किल्लेदारी दिली आणि नंतर मग तिथे त्यांनी जो पराक्रम केला तो आज इतिहासात अमर झाला. आपण फक्त दुर्दैव एवढंच आहे की आपल्या जवळपासच्या गावांनाच त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही आणि आपण जे आता हे करतोय हातात घेतले सगळं काही ते त्याचसाठी करतोय की जेणेकरून सगळ्यांना तिथं कळावं सगळे तिथं जावेत नाही का बस होता की मी स्पेशल गड बघण्यासाठी पुण्यावरून लवकर येण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला अजून उत्सुकता वाढली की असं काय बनवलंय तर मी यावर्षी अजून होतो त्यामुळे मला उत्सुकता होती की कसं बनवलंय तर आता मी किल्ले बघते ना एक रायगड बनवलाय तिकोना म्हणजे असे आपले नेमकेच किल्ले पण तुम्ही असं विचार केलात की पुरंदरचे पुरंदर तर त्यांची तुम्ही थिंकिंग घेऊन की बाबा प्रश्न कोणत्या संदर्भात आहेत डिपोजट कुठं करतायत ते थिंकिंग घेऊन तुम्ही तो गड बनवला तो पण डिटेलिंगमध्ये ते युद्ध वगैरे दाखवलं आहे त्यामुळे खूप क्रिएटिव्ह वाटलं ते कारण आजपर्यंत असं नव्हतं बोललं आपण एक गड बनवतो 4-5 सैनिक बनवतो आणि थोडक्यात माहिती सांगतो पण तुम्ही जे डिटेलिंगमध्ये सांगितलं आणि वगैरे सगळं आहे ना तो हातानेच बनवतो हाती त्यांनी म्हणजे एकटा नाही बोलू शकत जे आपल्या कुटुंबात बघायला ना तर वहिनीला पण समज ते सांगते हिस्ट्री त्यामुळे समज काकांना पण बोलतले म्हणजे पूर्ण कुटुंब यात गुंतलंय त्यामुळे अजून म्हणजे आता आम्ही 4 दिवस हातच आहे तेच